अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्व भक्तांचं स्वामी कृपा लाईफ या चॅनलवर खूप खूप स्वागत. सर्वप्रथम अनंत याचा अर्थ काय आहे जाणून घेऊया. पहा, अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही, कधी संपणार नाही तो, आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी अशी शक्ती. अनंत म्हणजे कधीही अंत नसणारी अशी चैतन्यरूपी शक्ती. आणि हे अनंत व्रत हे श्री भगवान महाविष्णूंना समर्पित असणारे, त्यांच्या सेवेमध्ये असणारे हे सर्वश्रेष्ठ असे मानले जाणारे व्रत आहे. या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्री विष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी 14 वर्षांचा आहे. अनंताच्या पूजेसाठी 14 गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पोचतात. पूजेनंतर हा दोरा यजमानाच्या म्हणजेच पुरुषांच्या उजव्या हातात बांधतात आणि जर स्त्री असेल तर त्यांच्या डाव्या हातामध्ये बांधावायचा असतो. एक प्रश्न पडतो, अनंत व्रतामध्ये जो दोरा हाताला बांधायचा असतो त्याला 14 गाठी का बरे देत असतील? तर त्यामागे देखील एक रहस्य आहे, ते जाणून घ्या. अनंत व्रतातील 14 गाठींच्या दोऱ्यांचे महत्त्व जाणून घ्या. मानवी देहात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱ्याला 14 गाठी असतात. प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठीवर आवाहन केले जाते. दोऱ्यांनी गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्तीरूपीचे चैतन्याच्या प्रवाहाचे प्रतीक आहे. 14 गाठींच्या दोऱ्यांची मंत्र्यांच्या साहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्वाची दोऱ्यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारित होतो. यामुळेच चैतन्याच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते. जीवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकण्याचा कालावधी अल्प अधिक असतो. त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारित नवीन दोरे बांधले जातात. अशा रीतीने जीवनात चैतन्याला सतत श्री विष्णूंच्या क्रियाशक्तीरूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्य संपन्न तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास पुष्ट बनवले जाते. असे हे अनंताच्या 14 गाठींच्या दोऱ्याचे महत्त्व आहे.